गोकुळसाठी काँग्रेसचा निष्ठेचा चेहरा कोण? राधानगरीतून सुशील पाटील कौलवकर यांच्या नावाची चर्चा। गोकुळ दूध संघाची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसतानाच राधानगरी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे। संभाव्य उमेदवारांकडून ठरावधारकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असून काँग्रेसच्या गोटात युवक नेते सुशील पाटील कौलवकर यांच्या नावाने जोर धरला आहे। पक्षाच्या कठीण काळातही निष्ठा कायम ठेवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने गोकुळच्या माध्यमातून त्यांना संधी देण्याची मागणी पुढे येत आहे। कौलवकर कुटुंबाचा काँग्रेसशी असलेला राजकीय प्रवास तब्बल 3 ते 4 दशकांचा आहे। सुशील पाटील यांचे वडील शंकरराव पाटील कौलवकर यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून 6 वर्ष जबाबदारी सांभाळली। या राजकीय वारशामुळे कौलवकर कुटुंबाचे राधानगरीच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण झाले आहे। पक्षाची साथ सोडली नाही। तालुक्यात काँग्रेसची राजकीय परिस्थिती प्रतिकूल असतानाही सुशील पाटील यांनी पक्षाशी असलेली नाळ कायम ठेवली। विविध सामाजिक उपक्रम, जनसंपर्क आणि पक्षाच्या संघटनात्मक कामातून त्यांनी आपला संपर्क वाढवला। मात्र पक्षाकडून अद्याप मोठी राजकीय संधी मिळालेली नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे। गोकुळच्या निमित्ताने संधीची अपेक्षा। आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशील पाटील यांनी ठरावधारकांशी संपर्क वाढवून मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तालुक्यातील विविध राजकीय समीकरणांचा अंदाज घेत त्यांनी आपल्या समर्थकांची बांधणी सुरू केल्याचे चित्र आहे। गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसला राधानगरीतून सक्षम आणि संघटनात्मक ताकद असलेला चेहरा द्यायचा असेल तर सुशील पाटील कौलवकर यांचा विचार करावा अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे। त्यामुळे निष्ठेला संधी की नव्या समीकरणांना पसंती याचा फैसला काँग्रेस नेतृत्व कसा करते याकडे राधानगरी तालुक्याचे लक्ष लागले आहे। गोकुळची निवडणूक तारीख अद्याप निश्चित नसली तरी राधानगरीतील राजकीय दूध तापू लागले असून आगामी काळात उमेदवारीवरून काँग्रेसमध्येही जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।